राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता संपूर्ण राज्यभरात सुरू झालेली आहे आणि त्याचा रथ आता सन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात फिरणार आहे। आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, ज्या प्रकारे योजना ही आता राज्यभरात लागू होते आणि आता राज्यभरामध्ये सन्मान यात्रासुद्धा जाणार आहे, कसं पाहताय, काय सांगाल एकंदरीत? आज पहाटेच सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रथाचं उद्घाटन केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये 17 ऑगस्टपासून आम्ही 10 जिल्ह्यांमध्ये जाऊन आलेलो आहे आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5,000 पासून ते 50,000पर्यंत प्रतिसाद आहे। अर्थात हा प्रतिसाद जिथे मोठा आहे त्या ठिकाणी स्वतः माननीय एकनाथजी शिंदे जात आहेत, महिलांशी बोलत आहेत, अधिकारी माहिती देत आहेत वेगवेगळ्या प्रकारनी आणि येणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना एक विश्वास देत आहेत की कोणीही तुम्हाला दिशाभूल न करता किंवा कुठलं तरी कमिशन न मागता तुम्हाला सरकारच्याकडून या योजनेचा थेट फायदा मिळू शकेल, अशा प्रकारचं संवाद साधण्याचा हेतू या रथाच्या मागे आहे। सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी काल जेव्हा रथाचं उद्घाटन केलं त्यावेळेला आम्ही त्यांना हे पत्रकसुद्धा दाखवलेलं आहे। ते त्यांचं पत्र आहे महिलांना दिलेलं की त्या पत्राच्या वरती महिलेचा पत्ताही त्यांच्याकडे येणार आहे आणि या पत्रकामधून त्या लिहू शकतात। अधिक आमचं पोर्टलचंसुद्धा पत्ता त्याच्यात दिलेला आहे की ज्याच्यावरती लोक डायरेक्टली माहिती कळवू शकतात आणि त्यांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न आमच्या विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख सगळे एकत्र करून त्याचाही पाठपुरावा त्या ठिकाणी करतो आहे। एवढंच नव्हे तर ज्या जिल्ह्यात मी गेले तिथे आम्ही लोकांची नीड्स असेसमेंट करतो आहे, फॉर्म भरून घेतो आहे आलेल्या पदाधिकाऱ्यांचे की कुठल्या विषयावर तुम्हाला उपयोग आहे, आरोग्याचे शिबिरं उपयोगी आहेत का बचत गटांच्या ज्या अडचणी आहेत आणि त्याच्या आधाराने आम्ही पुढची मोहीम आखतो आहे आणि त्यामुळे अतिशय महिलांच्या मनातलं जाणून घेऊन त्याची उत्तरं आम्ही शोधतो आहे। ताई, ज्या प्रकारे या योजना महिलांच्या सन्मानासाठी असतील, महिलांना सक्षमीकरण देण्यासाठी असतील, मात्र याकडे विरोधकांचा असा आक्षेप आहे, ते असा विरोध करत आहेत याला की निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या योजना ज्या आहेत त्या जाहीर केल्या जातात। विरोधी पक्ष कुठलंच काम रचनात्मक करत नाही, ते चुकीचं आहे। खरं तर त्यांनी पण 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायला पाहिजे, ते करत नाही आहेत। दुसरं, टीका करणं हे त्यांचा लोकशाहीमधला अधिकार आहे, पण हे टीका करण्याचा त्यांचा हेतू हाच आहे की एक दुराळा उडवून द्यायचा, सगळीकडे लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा, लोकांच्या मनातला विश्वास डळमळीत करायचा आणि त्याच्यामधून महिलांनी जो उत्साह दाखवलेला आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे ते गोंधळ घालत आहेत। एक राजकीय प्रश्न आहे ताई, वेगळा प्रश्न आहे, निवडणुका ज्या आहेत त्या नोव्हेंबरपर्यंत लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते। अशामध्ये ज्या सरकारी योजना आहेत ज्याच्यामध्ये आता ही लाडकी बहीण योजनासुद्धा आहे, या माध्यमातून प्रचारासाठी अधिक वेळ हा महायुतीला मिळणार असल्याचं सुद्धा समोर होतं, कसं पाहता याच्यामध्ये? अधिक वेळ म्हणजे आता ज्या आहेत त्या वेळेलाच निवडणुका घेतल्या जातात कधी, त्याच्यामध्ये काय असं वेगळं कारण काही नाही आहे की ज्याच्यासाठी मुद्दाम ते पुढे ढकलण्याचा कोणी विचार करणार आहे। हा सुद्धा एक खोटा नॅरेटिव्ह आहे की पुढे ढकलत राहणार म्हणून। आम्हाला असं वाटतं की जे काही योग्य आहे ते निवडणूक आयोग निर्णय घेत असतो आणि त्याप्रमाणे निवडणुका होणार। धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर या होत्या उपसभापती नीलम गोरे आणि एकंदरीत आपण पाहतोय ज्या प्रकारे राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लागू करण्यात आली, तसाच सन्मान यात्रा रथ जो आहे तो आता संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा आता फिरणार, त्यामधून महिलांना योग्य या संपूर्ण योजनेसंदर्भातली माहितीसुद्धा दिली जाणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानवर.com लॉग इन करा। धन्यवाद।